नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. मी आज तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. हे बघा, इथं तुम्हाला मी मटकीची उसळ दाखवते. आता ही मटकीची उसळ थोडी काळपट दिसते, कारण ही मी मटकीची उसळ लोखंडी कढईमध्ये केलेली आहे. कारण खूप पौष्टिक असते, तुम्ही पण नक्की करून बघा. आता मी घरगुती मोड कशी आणायची मटकीला हे दाखवणार आहे पहिल्यांदा, आणि नंतर उसळ दाखवणार आहे. चला तर स्टार्ट करूया. इथं मी एका बाउलमध्ये आपल्याला पाहिजे तेवढी मटकी घ्यायची आहे, आणि ही मटकी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हाताने चोळून मस्त स्वच्छ धुवून घ्यायची अशी. आता हे पाणी पूर्ण आपल्याला धुतलेलं पाणी ओतायचं आहे. दुसरं पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये भरपूर. आणि ही मटकी आपल्याला पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. रात्रभर ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचे मटकी आपली बघा पाण्यामध्ये कशी फुगलेली आहे. हे बघा, आता आपल्याला हे पुन्हा मटकी धुवायची. याच्यात मी अजून पाणी घालणार आहे. भरपूर पाणी ओतायचे आणि मटकी आपल्याला पुन्हा एकदा हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे जे पाणी आहे मटकी धुतलेलं ते पूर्ण आपल्याला काढायचं आहे, निथळायचं आहे पूर्ण मटकी आपल्याला. पाण्याचा जराही अंश ठेवायचा नाही. सगळं पाणी काढायचं आहे मटकीचं. आणि ही एक रात्र आणि एक पूर्ण दिवस झाकून ठेवायचे, कारण मटकीला मोड खूप सुंदर येतात. तुम्ही बघू शकता. हे बघा, किती सुंदर मटकीला मोड आलेले आहेत. घरच्या घरी आणायचे आहेत हे मोड. किती सुंदर आलेले आहेत. उसळीसाठी तयार आहेत. आता मी एका प्लेटमध्ये मटकी साफ करून घेतलेली आहे, आणि लोखंडी कढईमध्ये मी आता मटकी 7 ते 8 मिनिट मिडियम गॅसवर चांगली भाजून घ्यायची. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे मटकी. आता याच पॅनमध्ये मी उसळ परतणार आहे. आता याच पॅनमध्ये मी 1-2 पळी तेल घालणार आहे. अर्धा चमचा मी इथं मोहरी घातली. अर्धा चमचा मी इथं जिरं घालते. आणि उसळीसाठी मी 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता मी याच्यामध्ये कांदा घालणार आहे चिरलेला. कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता कांद्याबरोबरच मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टेचून घालणार आहे तेलामध्येच, कारण लसणामुळं अजून चांगला फ्लेवर येतो. त्यामुळे मी कांद्याबरोबरच लसूणसुद्धा घातला आहे इथं भाजायला. आता टोमॅटो मी इथं कापून घेतलेला आहे बारीक. आता याच्यातच मी टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजायचा आहे. कांदा, लसूण आणि टोमॅटो हे सगळं आपल्याला एकत्रित व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. याच्यातच मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आपल्याला हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. याच्यात मी आता हळद टाकणार आहे. अर्धा चमचा हळद घालते. अर्धा चमचा मी गरम मसाला घालणार आहे. आणि इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून हा मसाला एकजीव व्यवस्थित भाजला जाईल. थोडंसं पाणी घालून मी हा मसाला चांगला परतून घेणार आहे तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे हे आपल्याला एकत्र व्यवस्थित.
आता याच्यातच जी मटकी आपण भाजलेली होती ती याच्यातच मी घालून छान परतून घेणार आहे मटकी. मटकी आपली आता याच्यामध्ये मी घातलेली आहे. आता मटकी आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. आता याच्यातच मी पाणी घालणार आहे, कारण आपली मटकी अजून शिजायची आहे. त्याच्यामुळं अंदाजानं आपण पाणी घालायचं आहे मटकीमध्ये. पाणी घालून सुद्धा आपल्याला मटकी व्यवस्थित हलवून घ्यायची. अजून घालणार याच्यात थोडंसं पाणी मी. कोथिंबीर टाकणार आहे आता वरून मी चिरलेली. आणि मीडियम गॅसवर एक 8 मिनिट मी झाकून ठेवणार आहे. 8 मिनिटांनी परत मी झाकून काढून बघते. आपल्याला परत मटकी व्यवस्थित भाजून परतून घ्यायची. पुन्हा एकदा मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक बारीक गॅसवर ठेवायचे एक 10 मिनिटासाठी. बघा तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनं बऱ्यापैकी आपल्या मटकीतलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आपल्याला चांगली आता मिडियम गॅसवर अजून परतून घ्यायची आहे मटकी. हाताने तुम्ही चेक करू शकता शिजली आहे का ते. हे तुम्ही हाताने बघते मटकी शिजली आहे का. हे बघा मटकी आपली शिजलेली आहे छान. मटकीची उसळ इथं तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा लोखंडी कढईत मटकी आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशाच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.